आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सन्माननीय डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमचे ओबीसी संघटनेचे काम करणारे प्राध्यापक जगरे साहेब, आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसीचे राज्याचे उपाध्यक्ष आणि राजाभाऊ राग, इकडे आमचे शेख महमूद साहेब, चंद्रकांतजी दानवे साहेब, माझे आमदार आदरणीय की सन्माननीय वडले साहेब, जोशी नेते, आम आदमी पक्षाचे हिवाळेजी, बबलूभाऊ चौधरी आणि महिला आमच्या नंदाताई, उपस्थित पत्रकार मित्र आणि गणेशजी राऊत, जरा माफ करा कारण उशीर झाला, कलेक्टरची बैठक होती, कलेक्टरच्या बरोबर सगळे विषय घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली. मी आज मुद्दाम दोन विषयासाठी या दौऱ्यामध्ये आलेलो आहे. एक महत्त्वाचा विषय होता, बँकेच्या अधिकाऱ्यांनी लाच न दिल्यामुळे बँकेचं कर्ज मंजूर होऊनही दाभाळे नावाच्या शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही, ते संभाजीनगर जिल्ह्यात, बरोबर. आणि दुसरा विषय होता की एका आमच्या कुंभार समाजाच्या संत्रे नावाचं जे कुटुंब आहे, आमच्या बहुजन समाजाचं कुटुंब आहे, ओबीसी समाजाचं कुटुंब आहे, या कुटुंबाला पीडब्ल्यूडी मध्ये किंवा NHI मध्ये जी जागा गेली आणि ही मोक्याची जागा रस्त्यावर आल्यानंतर या जागेवर रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कुटुंबियाचं लक्ष होतं. त्यांनी ते घर खाली पाडून घर खाली करण्यासाठी करायचा प्रयत्न केला आणि शेवटी त्या कुटुंबाला मारहाण करून JCBच्या सहाय्यानं घर पाडल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी दानवे कुटुंबियाच्यावर केलेला आहे. ते संपूर्ण मीडिया पुढे, चॅनल पुढे पण त्यांनी त्या आमच्या संत्रे आजीवनी विमलबाई बाबूराव संत्रे त्यांनी सुद्धा ती व्यथा त्या ठिकाणी मांडली. आता आपल्याला लक्षात आणून येतो की इथे जालना जिल्ह्यामध्ये सत्तेच्या जोरावर संपत्ती बळकवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी करत आहेत आणि त्यामध्ये अनेक सत्तेचा दुरुपयोग करत असताना सामान्य माणसाची न्यायाची अपेक्षा आता जी होती ती संपल्यास जमा झाली. अशा प्रकारचं नैराश्य गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य माणसावर आलं. खरं तर हे प्रकरण यापूर्वी सुद्धा 2022 मध्ये घर खाली करण्याचा प्रयत्न झाला, मारहाण झाली. त्यावेळेस पोलीस प्रशासनाने वेळेस लक्ष घातलं असतं तर आज त्या कुटुंबाला बेघर व्हायची पाळी आली नसती. सत्तेचा माज आणि मस्ती इतपत असावी त्या जागेची मागणी सुद्धा त्यांनी केली, काही पैशांच्या मोबदल्यात, पण ते कुटुंब त्याला जागा देण्यासाठी तयार नव्हते, अशी माहिती मला त्या कुटुंबियांनी दिली. सगळ्यांच्या पुढे जीवाच्या आकांताने ती महिला आपल्याला सगळ्यांना रडताना दिसली, तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले. की एक कलाकार कुटुंब, बहुजन समाजातील कुटुंब, आपल्या कष्टाने मेहनतीने स्वतःचा उदरनिर्वाह चालणाऱ्या कुटुंबाला अशा प्रकारे जागेवर किंवा घरावर डोळा ठेवून जमिनीवर उद्ध्वस्त करणं, त्याचं पाप भोगावं लागणार आहे. आणि ती सगळी माहिती घेऊन आता मी SP ना भेटलो, पोलीस अधीक्षकांना, कलेक्टर, त्यांनाही आमची भेट झाली. आम्ही दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. त्यातील एक माणसाचं नाव आता समोर आलेलं आहे आणि त्याला आज उद्या दुपारपर्यंत करून इतरांची नावं
आणि त्यातील मग सूत्रधार प्रमुख शोधला जाईल आणि आम्ही शोधून काढू असं पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं. अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी घटना घडत असेल तर पुनरावृत्ती त्या घटनेची होऊ नये. कुणीही असू दे, कुठल्याही समाजाचा असू दे, सत्तेच्या आणि पॉवरच्या जोरावर कोणाला जर उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित करू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मी त्या कुटुंबालाही सांगितलं आणि आपल्या पुढेही सांगतो. जो केवढाही मोठा असेल, 4 तारखेला निकाल लागेल. 4 तारखेनंतर ही सत्तेची मस्ती पुन्हा काही प्रमाणात उतरलेली दिसेल. माझ्याकडे आज जवळपास 10 निवेदनं आले. ज्या पद्धतीनं गैरमार्गाने जमिनी बळकवण्याचं काम किंवा कारवाई करण्याचं काम आपल्याला या जिल्ह्यामध्ये सर्रास सुरू आहे. रेतीची सर्रास लूट सुरू आहे. रेती माफियांना प्रोटेक्शन देत आहे. अधिकाऱ्यांना मारहाण करून सुद्धा, अधिकाऱ्यावर गाडी चालवून सुद्धा कुठल्याही प्रकारची कडक कारवाई होत नाही. 50-50, 100-100 कोटीचं उत्पादन झालं पण त्याच्यावर फाईन होत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, वसुली होत नाही, संपत्ती जप्त होत नाही, गाड्या जप्ती केल्या जातात. माफियांच्या पाठीमागं प्रचंड ताकदीने सत्ताधारी त्याच्यामध्ये उभे झालेले आहेत आणि त्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांच्यात पार्टनर आहे. ही परिस्थिती आता जालना जिल्ह्यामध्ये लपून राहिलेली नाही. मला जी माहिती सगळ्याकडून मिळाली त्याच्या आधारे आणि मग त्या